जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सध्या आपण कळंबस्ते चौकात आहोत. सकाळचे 6 वाजलेले आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वासोट्याच्या किल्ल्याजवळ असणाऱ्या स्वयंभू शंभू महादेवाच्या दर्शनासाठी आज आपण निघालेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज के जय. हरे हरे. नागेश्वर देवस्थान 7 किलोमीटर. काय झालं रे? आधी फुले असले तर कमी. आणि हा रस्ता आहे. या रस्त्याने आपल्याला वरती जायचं आहे. आणि पाठीमाग तो उंचवाटा दिसतोय एकदम. पाठीमाग तुम्हाला दिसतोय का नाही माहिती नाही. त्या साईडला त्या तिथं आपल्याला वरती जायचंय. तर आपण आता नागेश्वरच्या ट्रेक साठी तयार झालेलो आहोत. सगळे निघालेले आहेत आपले सगळे मेंबर्स. तर एकदा घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज के जय. हरे हरे महादेव. हरे हरे महादेव. चला वर चालू झाला ना, ह्याला पाणी वाढतंय. मागच्या बारीने आम्ही हितवर येतो गुडघे. इथून आपण आता नागेश्वरीचा खरा ट्रेक चालू होतोय. हा वडा क्रॉस केल्यानंतर आपल्याला पुढे जायचंय. सतत पाणी वाहिल्यामुळे असे शेवळलेले असते आणि पाय घसरू शकतो. मित्रांनो, अंदाजे 100 मीटर ह्या जाम दगडांच्या पायऱ्यांचा हा पॅच आहे. त्यामुळे या पायऱ्या चढताना सुरुवातीला खूप थकल्यासारखं जाणवतं. ह्याच्यापेक्षा भारी आहे मग प्रसिद्धीपेक्षा. पायऱ्यामुळे होतंय हो. जीवा शिवाची बैल जोड जाई बिगीन आपली पुढे. पर्यटकांच्यासाठी असे जागोजागी बोर्ड लावलेले आहेत. आणि या पायऱ्यांचा कठीण पॅच चढून आपण वरती आल्यानंतर इथं छोटीशी एक विश्रांती घेण्यासाठी जागा आहे. जास्त थकवा जाणवल्यानंतर तुम्ही इथे थोडीशी विश्रांती घेऊ शकता. श्रावण महिन्यात इथे छोटे मोठे स्टॉल लागलेले असतात, परंतु आता बाकी इतर सीझनला नसतात. चिपळूण परिसरातला सर्वात सुंदर पॉइंट आहे हा. कधी चिपळूणला आले तर ह्या पॉइंटला नक्की भेट द्या. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे.
असं जागोजागी पडझड झालेली आहे. मित्रांनो, जपून व्यवस्थित या. प्रत्येक पाऊल अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थित टाका, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित येता येईल. हे लाकडी बनवलेलं आहे, असं जाण्या येण्यापुरतं. व्यवस्थित या. म्हणून कंपनीचे दूध लय प्यायचं नाही बघ. बाहुबली जाण्यासाठी असे पायवाटा बनवलेले आहेत आणि जागोजागी अशा थोड्या थोड्या खुणा वगैरे केलेल्या आहेत. ही त्याचीच एक आहे, ही लाल दिसते ती मला. ही पायवाट आहे, त्या पायवाटाने तुम्ही येऊ शकता. आणि नागेश्वरीला येताना चुकून पण एकटं येण्याचा प्रयत्न करू नका, कारण ते घातक होईल. कुठलीही मदत भेटत नाही, नेटवर्क नसते, अनेक प्रॉब्लेम येतात. त्यामुळे एकटे येण्याचा शक्यतो टाळा. करा गर्जन चालू करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हरे हरे महादेव. हा समोर नागाच्या फाण्यासारखा जो कोन दिसतोय त्या ठिकाणी स्वयंभू शंभू महादेवाची पिंड आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर इथं छोटासा एक धबधबा लागतो. इथं आपण थोडस नाश्ता वगैरे करून वरती पुढे चालणार आहोत. हा चालेल चालेल, काय आपण अंतर ठेवा पवार साहेब. अशी घसरडी वाट आहे मित्रांनो. चढते वक्त तुमच्या दोघांच्या मध्ये अंतर ठेवून व्यवस्थित चढा, कारण ही सगळी पूर्ण पायवाट बनवलेली आहे. हा पहिला टप्पा आपण घेतलेला आहे. तर विश्रांतीसाठी थोडासा अल्पोपार करून आपण पुढे जाणार आहोत. तत्पूर्वी इथे अल्पशी विश्रांती घेतलेली आहे, कारण खालून जवळजवळ 1-1.5 तास झाला आपण चालत आलेलो आहोत. त्यामुळं इथं थोडं विश्रांती घेणं गरजेचं आहे, कारण सगळे ट्रेकर्स हे एकदम प्रोफेशनल नसल्यामुळे थकवा जाणवतो भरपूर सर्वांनाच. आणि हा आमचा सर्वात लहान ट्रेकर्स आहे. नागेश्वरी आयुष्यात एकदा तरी करावी माणसाने, परंतु रस्ता असा आहे. चला चला. या आहे सावलीवर. काय म्हणते एक घाव 100 तुकडा. कृष्ण बाळा
हं? रुक. पॅच खूप अवघड आहे. नाही पवारचा इन्सिडेंट बाहेर पडला असा सावकाश रे. कोणीकड इकडं वर हे बरोबर आहे. पॉवर चालतो पाठोपाठ त्याला रेलिंग पाहिजे होतं. रेलिंग एवढं अंतर सोडा मध्ये उभं एक धरून चालाय सगळ्यांनी. आता ब्रेक लागला ना. ब्रेक लागला. ब्रेक लावला. मला काय होते वारणा नगर जावा. बिबट्या मागे लागला तर सांगायला लागेल बाबा थोडं थोडं तुला काय लागेल. हे नको तर काढण्याची गरज नाही. आलाय का? नाही नाही चल तू बोलू नको. कुठे गेलाय? मित्रांनो, तुम्ही नागेश्वरी मार्गे जर वासोट्याला जाणार असाल तर अगोदर सर्व माहिती व्यवस्थित जाणून घ्या किंवा सोबत गाईड घ्या. आणि जर फक्त नागेश्वरी करणार असाल तर सकाळी लवकर निघा आणि लवकरात लवकर रिटर्न येण्याचा प्रयत्न करा. आणि माझ्या मते जर तुम्ही नागेश्वरीला येण्याचे प्लॅनिंग करत असाल तर शक्यतो श्रावण महिन्यात प्लॅनिंग करा. कारण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारी नागेश्वरीला जाणारे भरपूर लोक असतात. तुम्हाला सोबत कोणी नसेल तरी काय फरक पडत नाही, पण शक्यतो तुम्ही एकटे येण्याचे टाळा. काय झालं साईद रे? बसणार
हे अशा पद्धतीनं चेन बांधलेली आहे इथं वरती जाण्यासाठी आणि पूर्ण ही कोरलेलं आहे खडकामध्ये. जाताना व्यवस्थित जावा, कारण चेनचा काय भरोसा नाही. व्यवस्थित न धरता चेनच्या जास्त भरोश्यावरती राहू नका. मित्रांनो, आपली नजर रस्त्यावरून अजिबात हटवू नका, कारण सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा सिंगल रस्ता आहे आणि सोबत गवत, दगड, गचके खोलगे आहेत, त्यामुळे दुर्घटना घडू शकते. अशा लोखंडी शिड्या रस्त्यामध्ये तुम्हाला लागतात, परंतु यावरून चालताना व्यवस्थित बघून पाय टाका, कारण शिड्या काही गंजलेल्या आहेत, तुटलेल्या आहेत, त्यामुळे व्यवस्थित पाय लक्षपूर्वक ठेवून पुढे जा. पर्यटकांच्या माहितीकरता इथे 2 बोर्ड लावलेले आहेत. पहिला बोर्ड, उजवीकडे तुम्ही गेलात तर तुम्ही वासोटा किल्ल्यावरती जाऊ शकता आणि डावीकडे तुम्ही गेलात तर नागेश्वर मंदिराकडे तुम्ही जाऊ शकता. थंड वाटायला लागलं.
कपडे ही बारमाही महादेवाच्या पिंडीवरती टिपकणारा हा अभिषेक, जलाभिषेक महादेवाची पिंड आहे आणि बारमाही हे पाणी टिपकत असतं महादेवाच्या पिंडीवरती. सर्वांगी सुंदर उठसे गुराची कंठे धडके माल जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. राजमाता जिजाऊ मासाहेबांचा विजय असो.